यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचं कसं कंबरड तोडलं हे नागपूर जिल्ह्यातलं हे जे दृश्य बघितलं ना सावनेर तालुक्यातलं तर तुमच्या लक्षात येईल। ही दोडक्याची शेत आहे आणि दोडक्याच्या शेतीमध्ये ज्या प्रकारे ही एक बाग असते या बागेचे जे पूर्ण खांब आहे ते कशा प्रकारे वादळी वाऱ्याने आणि पावसाने जमीनदोस्त झाले ते आपल्याला पाहायला मिळत आहे। फक्त दोडकी गिलगी किंवा कारले यांचीच ही स्थिती नाही तर संत्रा उत्पादक शेतकरी असेल, मोसंबी उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल यांची देखील हेच स्थिती आहे। ज्या शेतकऱ्यांचं शेत आहे ते आपल्यासोबत आहे, त्यांना पण विचारूया। काय नाव तुमचं? सुरेश बापूराव मोहतकर। कधी लावले होते हे? हे जूनमध्ये लावलं होतं। बरं, आता फळ निघणं सुरू झालं होतं? सुरू होऊन नुकतेच 2-3 तोडे झालेले होते आणि चांगला कंडिशनमध्ये प्लॉट आलेला होता। त्या दिवशी अचानक 4:30च्या सुमारास खूप पाऊस आला, पावसामध्ये वादळी वारा आला, त्याच्यामुळे हे पूर्ण पडलेलं आहे। आणि हे जे पीक आहे बाकी पराठी जर समजा आता पाऊस गेल्यावर आपण थोडं उभं केलं तर 25% पीक येईल, पण हे उभं करणं जमत नाही। उभं करायला गेलं तर याचे वेल तुटतील आणि तो वेलामध्ये बी ते कसं आहे पाणी निघतात, ते पाणी निघला का तो वेल चिमून जाईल, म्हणजे ते उभं करून शक्य नाही। हे पीक जे आहे हे पूर्ण 100% गेलेलं आहे, याच्यातून काही अपेक्षा नाही। किती नुकसान झालं तुमचं याच्यात? ह्याच्यात आणखी म्हणजे असं कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये आणखी आलेले असते आमच्याकडे, म्हणजे खर्च निघून 1.5-2 लाख रुपये आम्हाला वाचले। पालकमंत्री येऊन गेले, त्यांनी काय म्हटलं? त्यांनी मदत देऊ असं म्हटलेलं आहे, पण त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे का जास्तीत जास्त मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। या संपूर्ण भागामध्ये असंच चित्र आहे? हो, बहुतांशी जास्तीत जास्त शेतकऱ्याचं आहे आणि मला तर असं वाटतं की सरसकट हे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा विचार सरकारने करावा आणि नक्कीच करतील अशी आशा सगळ्या शेतकऱ्यांना लागून आहे। तर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचं। असे अनेक शेतकरी आहे ज्यांचं याच पद्धतीने नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने तातडीची मदत द्यावी आणि भरघोस मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। आत्ताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेव्हा पाहणी दौरा केला तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारण 6 ऑक्टोबरपर्यंत आम्ही सर्व पंचनामे पूर्ण करणार आहे आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देणार आहे, तेही आउट ऑफ वे झोनमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत दिली जाईल तो त्यांचा प्रयत्न असणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा ही शासनाकडनं आहे, कारण की शेतकऱ्यांचं या परिस्थितीमध्ये कंबरड मोडलं आणि मायबाप सरकारच आता त्यांना सहारा आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।